नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण यापूर्वी मराठी विषयाच्या उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन, संवाद लेखन, मुलाखत लेखन या घटकांचा विचार केलेला आहे। पत्रलेखनामध्ये औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र, संवाद लेखनामध्ये संवाद लेखन कसे करावे त्याच्या वेगवेगळ्या पैलूंचा आपण विचार केलेला आहे। मुलाखत लेखनामध्ये आपण मुलाखत लेखन कसं करावं या संबंधानं माहिती घेतलेली आहे। मुलांनो, आजच्या पाठाला आपण उपयोजित लेखनामध्ये कथा लेखन या घटकाची चर्चा करणार आहोत। कथालेखन कसे करावे याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत। कथा कथा म्हणजे काय तुम्हाला माहित असेल। कथा या शब्दाचा मराठीमध्ये समानार्थाचा दुसरा शब्द आहे बाळांनो, गोष्ट। गोष्ट नाही का? गोष्ट म्हटल्यानंतर तुम्हाला बरीचशी यातली बाजू समजली असेल। तुम्ही, मी, आपण लहान होतो आणि लहान असताना आपली आई, आपली आजी आपल्याला राजा राणीच्या गोष्टी सांगायची। आपल्याला महाभारतातल्या, रामायणातल्या गोष्टी सांगायची। आपला झोप येत नसेल तर ती गोष्ट सांगत असताना आपल्याला केव्हा झोप लागून जायची हे कळायचं देखील नाही। बाळांनो, गोष्टीमध्ये इतकी ताकद असते। आज आपण ही गोष्ट म्हणजेच ही कथा कशी लिहावी याबाबत चर्चा करणार आहोत। कथालेखन करत असताना मी सर्वप्रथम काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो। कथा किंवा गोष्ट ही नेहमी भूतकाळात लिहिली जाते। काळाचे 3 प्रकार आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ। तर कथालेखन हे नेहमी भूतकाळामध्ये केलं जावं। कथालेखन करत असताना ते पाल्हाळीक नसावं। कथालेखनाचे काही नियम आहेत आणि ते कसं नसावं, पाल्हाळीक नसावं। म्हणजे त्याच्यामध्ये पाल्हाळ लावू नये। शिवाय कथालेखन करत असताना वाक्य शक्य झालं तर छोटी छोटी असावी। वाक्यरचना हा देखील कथालेखनामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे।
पाल्हाळ लावू नये. कथा लेखन करत असताना त्यातील वाक्य ही छोटी छोटी असणं गरजेचं आहे. शिवाय कथा लेखन करत असताना त्याच्यामधली भाषा अलंकारिक जर वापरता आली तर तो देखील प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे. अलंकारिक भाषा रचना. त्या कथालेखनाच्या भाषेला, त्या बोलीला सुंदरता असावी, सौंदर्य असावे तिच्यामध्ये, आणि म्हणून कथालेखनाची भाषा अलंकारिक असावी. कथालेखन करत असताना अजूनही काही गोष्टी या ठिकाणी ध्यानात घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे कथा बीजावरून कथा ही लिहिल्या जाते. दुसरी गोष्ट मुद्द्यांवरून कथा लिहिल्या जाते. आपण सर्वप्रथम पहिल्या प्रकाराबाबत या ठिकाणी बघूया. कथा ही बीज, त्याला कथाबीज असं म्हणतात. कथाबीज म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या. कथाबीज म्हणजे कथेचं बीज म्हणजे कल्पना, कथेची कल्पना. कथेचा मूळ आत्मा त्याला कथाबीज म्हणतात. आणि कथेचं सार, कथेचा शेवट यामध्ये अत्यंत महत्वाचा असतो. कथाबीज म्हणजे कथेची कल्पना, कथेचा मूळ आत्मा हा निश्चित करावा लागतो. तो निश्चित असावा. दुसरी बाब म्हणजे मुद्द्यांवरनं कथा लिहिणं. कथेचे मुद्दे, कथा कोणकोणत्या पद्धतीनं लिहिल्या जाते त्याचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. मुद्दा, उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर हे बघा. राजा शिकार, वाघ, मारा, आजी, आजोबा, वाघाचे पळून जाणे, शाप, आणि शेवटी पश्चाताप. मुलांनो, याला मुद्द्यांवरनं कथालेखन असं म्हणतात. राजा, शिकार, वाघ, मारा, आजी आजोबा, वाघाचे पळून जाणे, शाप आणि पश्चाताप. यावरनं कथा तुम्हाला लिहायची आहे. याला कथेचे मुद्दे म्हणतात. आणि या मुद्द्यांवरनं तुम्हाला कथालेखन हे करायचं आहे. मग थोडक्यात तुम्हाला सांगतो, एक राजा होता, त्याचं नाव अबक होतं. त्याला शिकारीचा छंद होता. आपल्या लव्या जाण्यासह तो
जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. राजाला वाटलं वाघ पाणी पिण्यासाठी येतो आहे. राजाला वाघाची चाहूल लागली आणि राजानं धनुष्यातनं भात्यातनं बाण काढला, धनुष्याला जोडला आणि अचूक मारा त्या दिशेनं केला. त्या ठिकाणी बाण लागल्यानंतर कुणीतरी आजी आजोबांचा मोठ्यानं विव्हळण्याचा आवाज आला. राजा धावून गेला. पाहतो तर वाघ पळून गेलेला आहे. वाघ नाहीच त्या ठिकाणी होता, पण तो निघून गेला आणि बाणाचा मारा आजी आजोबांना लागलेला आहे. विव्हळणाऱ्या मरणप्राय यातना त्या ठिकाणी होत असल्या आजी आजोबांनी राजाला शाप दिला. राजाला पश्चाताप झाला, आपण हे काय करून बसलो. या अर्थाची कथा तुम्हाला रामायणातील माहीत आहेच. अशा पद्धतीनं मुद्द्यांवरनं हे कथालेखन आपल्याला करता येत असतं मुलांना. कथालेखन तिसरं आणखी एका मार्गाने करता येतं बघा, दिलेल्या शब्दांवरून कथा लिहिणे. हे झाले मुद्दे. आणि एखादाच असा शब्द दिला जातो, त्या शब्दावरून सुद्धा तुम्हाला कथा लिहिता आली पाहिजे. एक किंवा एकापेक्षा अनेक काही शब्दांवरून तुम्हाला कथालेखन करता आलं पाहिजे. त्यानंतर कथा आणखी एका चौथ्या प्रकाराने लिहिता येते. कथेचा पूर्वार्ध द्यायचा किंवा उत्तरार्ध द्यायचा. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. म्हणजे सुरुवातीची साधारणपणे एक 4 ते 6 वाक्य त्या कथेची सुरुवात द्यायची आणि मग त्या कथेचा जो शेवट आहे त्याला आपण उत्तरार्ध म्हणतो. तो उत्तरार्ध आपल्याला लिहावा लागतो. किंवा कथेचा उत्तरार्ध द्यायचा म्हणजे कथेचा शेवट, एखाद्या परिच्छेदाचा शेवट त्या ठिकाणी द्यायचा. मग त्या अगोदर काय घडलं त्याला कथेचा उत्तरार्ध म्हणतात. तो तुम्हाला लिहायचा असतो. या पद्धतीने देखील कथालेखन हे करावं लागतं. शिवाय मुलांनो, कथा ही साधारणपणे 80 ते 100 शब्दांमध्ये लिहून व्हायला हवी. 80 ते 100 शब्द मर्यादा. 80 पेक्षा थोडेसे कमी झाले, 100 पेक्षा थोडेसे वाढलेत तरी काही अडचण नाही. पण सर्वसाधारणपणे 80 ते 100 शब्दांपर्यंत तुमचा हा कथाभाग किंवा कथा लिहून झाली पाहिजे. कथा म्हणजे गोष्ट, त्यातून बोध निघाला पाहिजे. कथेच्या सारामधनं तुम्हाला संदेश सुद्धा देता आला पाहिजे. अशा पद्धतीनं हे कथालेखन करायचं असतं. मुलांनो, आज आपण या ठिकाणी थांबूयात. आपण कथालेखनाबाबत ही जी माहिती बघितलेली आहे, जी चर्चा केलेली आहे, यावरनं आपण नमुने दाखल कथालेखन करणार आहोत. ते पुढील तासात. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद. लेखन करत असताना ती कोणकोणत्या प्रकारानं करावी याबद्दल आपण चर्चा केलेली आहे, नाही का? त्यामध्ये सर्वप्रथम कथा बीजावरून कथालेखन करणं, कथाबीज. त्यानंतर मुद्द्यांवरून कथा,
त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे दिलेल्या शब्दांवरून कथा लिहिणं, चौथ्या प्रकारानं म्हणजे कथेचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्धावरून कथा लिहिणं, बघा साधारणतः या 4 प्रकारांनी कथालेखन करावं लागतं. कथाबीज म्हणजे कल्पना, कथाबीज म्हणजे कथेची कल्पना, कथेचा मूळ आत्मा, त्यावरनं कथा लिहायची. मुद्द्यांवरनं कथा, आपण मागील पाठाला साधक बाधक यावरती चर्चा केलेली आहे. आपण मुद्दे दिलेले होते, त्या मुद्द्यांवरनं कथा लिहावी लागते. शब्दांवरनं कथा, काही शब्द द्यायचे आणि त्या शब्दांवरनं कथा लिहायची. त्यानंतर कथेचा पूर्वार्ध द्यायचा किंवा कथेचा उत्तरार्ध द्यायचा. पूर्वार्ध म्हणजे कथेच्या सुरुवातीची 4-5 वाक्य किंवा एक परिच्छेद द्यायचा आणि त्यानंतर कथेचा जो शेवट आहे, कथेचा जो उत्तरार्ध आहे तो लिहायचा. किंवा कथेचा उत्तरार्ध अगोदर द्यायचा. अगोदर म्हणजे त्या कथेच्या शेवटी एक परिच्छेद आणि मग कथेची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपल्याला करायची असते. सुरुवातीचा भाग पूर्वार्ध तुम्हाला लिहायचा असतो. या पद्धतीनं या 4 प्रकारांनी कथालेखन करावं लागतं. आता आपण हा 4था प्रकार नमुना दाखल कथा लेखनासाठी निवडलेला आहे. मुलांनो, कथेचा आपण या ठिकाणी पूर्वार्ध हा दिलेला आहे. यावरनं कथेचा आपल्याला उत्तरार्ध लिहायचा आहे. बघा, प्रकाश आणि अनवर जीवश्य कंठस्य मित्र, एकाच वर्गात एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. सोबती म्हणजे मित्र. दिवाळी सुट्टीत अनवर आई बरोबर गावाला गेला. जसे तुम्ही मामाच्या घरी जाता, मावशीच्या घरी जाता, कुठेतरी फिरायला जाता सुट्ट्यांमध्ये, तसा अनवर आपल्या आई बरोबर गावाला गेलेला आहे. 2 दिवसात सुट्टी संपणार होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. दप्तर म्हणजे तुमच्या वह्या पुस्तके यांची जी बॅग पिशवी असते तिला आपण दप्तर म्हणतो. पुस्तकात त्याला अनवरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. तो उत्सुकतेनं वाचू लागला आणि प्रकाशच्या त्या दप्तरामध्ये सुट्टी लागत असताना अनवरनं एक चिठ्ठी लिहून प्रकाशच्या एका पुस्तकामध्ये ठेवलेली होती. आणि ती चिठ्ठी प्रकाशला शाळा सुरू होण्यापूर्वी 2 दिवस असताना त्याला अभ्यास पूर्ण करायचा होता, त्याच्या ती लक्षात आली, त्याला ती मिळून आलेली आहे. मुलांना या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे. आपण मी मागील पाठाला तुम्हाला सांगितलेलं आहे की कथालेखन करत असताना वाक्य शक्यतो छोटी छोटी असावी, जास्त लांबलचक वाक्यरचना नसावी. त्यानंतर त्या कथेमध्ये जी तुम्ही भाषा वापरणार आहात ती सोपी साधी असावी. अलंकारिक भाषेचा वापर केला तर अधिक चांगले. वाक्यरचना ही पाल्लाळिक नसावी. हे आपण मागील तासाला बघितलेलं आहे. पाल्लाळिक म्हणजे कशी? आता या ठिकाणी बघा, प्रकाश आणि अनवर जीवश्य कंठस्य मित्र. आता याच्यामध्ये पाल्ला लावायचा म्हटलं तर कसा? प्रकाश आणि अनवर जीवाला जीव देणारे, नेहमी एकमेकांच्या बरोबर राहणारे, नेहमी बरोबर फिरणारे, नेहमी एकत्र जेवणारे,
नेहमी एकमेकांची काळजी घेणारे, सदैव एकमेकांच्या संपर्कात असणारे असे जीवश्य कंठस्य मित्र होते. याला म्हणतात पाल्हाळ. कथेमध्ये पाल्हाळ बिलकुल लावायचा नाही. सोप्या पद्धतीनं प्रकाश आणि अनवर जीवश्य कंठस्य मित्र. यामध्ये सर्व काही आहे. ते कसे मित्र होते, कुठे फिरायचे, काय करायचे, बरोबर राहायचे, एकत्र जेवायचे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही. यामध्ये सर्व काही आलं, जे कथेमध्ये पाल्हाळ नसावा. आता मुलांनो, कथेचा हा पूर्वार्ध या ठिकाणी दिलेला आहे. आता आपल्याला लिहायचं आहे उत्तरार्ध. त्याच्या प्रकाशच्या बॅगमध्ये, दप्तरामध्ये जी चिठ्ठी मिळालेली आहे ती प्रकाश उत्सुकतेनं वाचू लागलेला आहे. आणि मग पुढे काय घडलं ते आपण आता बघणार आहोत. आपण कल्पनेनं, आपल्या कल्पनेनं, आपल्या पद्धतीनं ही कथा आपल्याला पुढे न्यायची आहे. मग ती उत्तरादाखल कशी पुढे नेता येईल बघूया आपण. पुढे काय घडलं बघूया. आणि त्याला धक्काच बसला. आता एवढा मोठा कथा विस्तार आपण या ठिकाणी लिहू शकणार नाही. ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याला धक्काच बसला. त्याचा विश्वासच बसेना. अनवर काहीच तसा बोलला नाही. त्या चिठ्ठीमध्ये जे काही होतं त्यावरती प्रकाशचा विश्वास बसत नव्हता. अनवरनं सुट्टीला जाताना आपल्याला ही गोष्ट का सांगितली नाही. त्याने पुन्हा पुन्हा चिठ्ठी वाचली. तो खूप व्याकुळ झाला. किती चांगला मित्र, आणि आता तो आपल्याला भेटणार नाही. छे छे, असे झालेच कसे. तुमच्या कल्पनेनं कथा तुम्हाला पुढे वाढवायची आहे. अनवरच्या बाबतीत जे काही घडलं ते प्रकाशने चिठ्ठीमध्ये वाचलंय. कथा लेखन करत असताना, पुढे ती कथा वाचत असताना, तिचा अनुभव घेत असताना आपली उत्सुकता ही ताणल्या गेली पाहिजे. आता पुढे काय घडणार, आता पुढे या कथेमध्ये काय असणार, एक आश्चर्य, एक उत्सुकता आपल्याला लागून राहिली पाहिजे. काहीतरी वेगळं घडणार, काहीतरी वेगळं असणार. नाही, ही कथा आपल्या पुढे वाचलीच पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे. अनवर हा गरीब कुटुंबातला मुलगा, अत्यंत हुशार. संपूर्ण कुटुंब गावी कोकणात असते. गावच्या शाळेतल्या शिक्षकांनी सुचवल्यामुळे आईबाबांनी त्याला मुंबईत हॉस्टेलमध्ये ठेवले आणि मुंबईतल्या नामांकित शाळेत त्याचे नाव घातले. तो दरवर्षी उत्तम गुणांनी यशस्वी होईल. दर सुट्टीमध्ये तो गावी जाईल. आई किंवा बाबा येत आणि त्याला नेत. सुट्टी संपली की अनवर येई. अनवर एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा. त्याची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची, हलाखीची. कोकणामध्ये तो राहत असायचा. गावातील शिक्षकांनी सुचवल्यानुसार तो मुंबईमध्ये शिकण्यासाठी आलेला आहे. एका नामांकित शाळेमध्ये त्याला प्रवेश मिळालेला आहे. तो नेहमी सुट्टी लागली की आपल्या आई वडिलांबरोबर गावी जायचा. किंवा वडील घ्यायला यायचे, किंवा आई घ्यायला यायची, किंवा आई वडील दोघेही त्याला घ्यायला येत असायचे. तो आपल्या मातापित्यांबरोबर गावी जायचा. पण आता यापूर्वी तो सुट्टी संपली की पुन्हा शाळेत यायचा. पण प्रकाशला वाटतंय की तो आता पुन्हा शाळेत बहुधा येणार नाही. आपला मित्र आपल्याला आता भेटणार नाही. मग असं काय घडलं? पुन्हा आपली उत्सुकता आता ताणली की नाही? म्हणजे पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची आपल्याला आता प्रचंड इच्छा झालेली आहे. काय घडलं बघा पुढे. परंतु या वर्षी अघटित घडले. अघटित म्हणजे ज्याचा आपण अंदाज करू शकत नाही. जे घडणार नाही असं नेहमी 100% वाटतं, ते घडलं. असं अघटित घडलंय. अनवरचे वडील खूप आजारी पडले होते. औषधोपचाराचा खर्च खूप येणार होता. त्यामुळे आता अनवरचा मुंबईतला खर्च त्यांना परवडणार नव्हता.
म्हणून तो आता गावच्याच शाळेत जाणार होता. हे सर्व त्याला प्रकाशला सांगता येईना. त्याने चिठ्ठी लिहून ती गुपचूप प्रकाशच्या दप्तरात ठेवली. ती चिठ्ठी वाचून प्रकाश आता दुःखी झाला होता. मुलांनो, कथा पुढे कशी वाढवलेली आहे बघा. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, अनवरचे वडील आजारी होते. अनेक लोक आजारी असतात, आजार येतात, बरे होतात. पण अनवरच्या वडिलांना कुठल्या तरी दीर्घकालीन आजारानं बहुतेक पछाडलेलं होतं. त्यांच्या उपचारांसाठी खर्च येत होता. आता अनवरचे वडील अनवरला मुंबईमध्ये शाळेला जो काही खर्च येत होता तो खर्च बहुतेक भागू शकणार नव्हते, पैसे पाठवू शकणार नव्हते. आणि त्यामुळेच आता अनवर त्याच्या गावच्याच शाळेमध्ये शिकणार होता. ही कल्पना प्रकाशला सहन होण्यासारखी नव्हती. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला तो मजकूर वाचून प्रकाश प्रचंड दुःखी झालेला आहे. आपल्या मित्रानं गुपचूप त्याची ही हकीकत चिठ्ठीमध्ये लिहून आपल्या पुस्तकात केव्हा ठेवली हे प्रकाशला कळलेलं देखील नव्हतं. म्हणजे या छोट्या छोट्या वाक्यांमधून मुलांनो ही कथा पुढे आकारला येते आहे. वाक्य छोटी छोटीच आहेत परंतु अर्थपूर्ण आहेत. म्हणजे तुम्हाला कथा लेखन करायचं असेल तर त्यातली वाक्यरचना ही अर्थपूर्ण असायला हवी. कमी शब्दांमध्ये वाक्यरचना पूर्ण व्हायला हवी. त्या कथेमध्ये पुढे काय घडणार याबद्दल आपला जाणून घेण्याची प्रचंड इच्छा व्हायला हवी. पुढे कथा कशा पद्धतीने वाढली बघा. प्रकाशने ती चिठ्ठी आईबाबांना दाखवली. काही करून अनवरला मुंबईत राहू द्यायला हवे असे त्याने कळवळून सांगितले. बाबांनी प्रकाशला शांत केले. अनवरचा थोडा खर्च आपण सोसू असे आश्वासन दिले. त्याच्या उरलेल्या खर्चासाठी 1-2 ओळखीच्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्याला आपण मुंबईत ठेवू. हे ऐकून प्रकाशला आभाळ ठेंगणे वाटू लागले. आभाळ किंवा आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे प्रचंड आनंद होणे. मोठ्या संकटातून दुःखातून आपण बाहेर पडल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद या ठिकाणी प्रकाशला झालेला आहे. वडिलांनी प्रकाशला जवळ घेतलं. बाळा, काळजी करू नकोस. अनवरला आपण मदत करूया. इतर ठिकाणाहून आपल्याला काही त्याच्यासाठी जमवता आलं तर तेही आपण प्रयत्न करूयात. पण अनवर तुझ्याच शाळेमध्ये मुंबईमध्येच शिकेल याची तू खात्री बाळग. या संकटाच्या घडीला मी तुझ्याबरोबर आहे. तू जसा तुझ्या मित्रासाठी तुझा जीव कासावीस होतोय ना तसा माझा सुद्धा होतोय. मुलांनो, या कथेमधनं खरं तर या ठिकाणी एक संदेश पण आपल्याला मिळतोय. कोणता संदेश? संकटाच्या घडीला आपण गरिबांना मदत केली पाहिजे. मग ते शिक्षणाचं कार्य असेल, त्यांच्या कुटुंबातली कुठली समस्या असेल, या प्रत्येक संकटाच्या प्रसंगी आपण आपल्या मित्रासाठी धावून गेलं पाहिजे. हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. अनवरच्या साठी प्रकाशच्या वडिलांनी एक जबाबदारी उचललेली आहे. आपलं देखील काही कर्तव्य आहे. ही भावना या ठिकाणी प्रकर्षानं पुढे येते आहे. कथाच्या शेवटाकडे आपण कसं जातोय बघा. प्रकाशच्या बाबांनी प्रकाशकडून अनवरच्या घरचा फोन क्रमांक घेतला आणि ते स्वतःच अनवरच्या आईशी बोलले. ते बोलणे ऐकता ऐकता प्रकाशच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते. प्रकाशच्या वडिलांनी प्रकाशकडनं अनवरच्या घरचा फोन नंबर घेतला. त्या नंबरवरती फोन केला आणि अनवरचे वडील कसे आहेत
त्यांना सध्या कुठली गरज आहे, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पाठीशी आहोत. या संकटातून तुम्ही बाहेर पडाल, आजारातून बरे व्हाल. बहुतेक असा आत्मविश्वास प्रकाशच्या वडिलांनी अनवरच्या वडिलांना, आईला दिलेला असावा. तुमचा अनवर हा मला माझ्या प्रकाश सारखाच आहे, नव्हे जणू तो माझा प्रकाशच आहे असं मी समजतो. त्याच्या शिक्षणाची काळजी करू नका, आम्ही सदैव त्याच्या बरोबर आहोत. तो यापूर्वी मुंबईत शिकत होता, प्रकाश बरोबर होता. यापुढेही तो प्रकाश बरोबरच मुंबईत शिकेल. त्याच्या खर्चाची चिंता बिलकुल करू नका. त्याला जो काही आर्थिक भार पडेल तो मी उचलेन, त्याची शिक्षणाची व्यवस्था मी करेन. अशा प्रकारचा आधार प्रकाशच्या वडिलांनी अनवरच्या आई वडिलांना दिला, अनवरला दिला. आणि सुट्टीनंतर अनवरला पुन्हा मुंबईच्याच शाळेमध्ये शिकायचं आहे हा आत्मविश्वास दिलेला आहे. मुलांनो, कथालेखन म्हणजे ती फक्त एक कथा नसते. कथालेखन म्हणजे ती फक्त एक गोष्ट नसते. प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक कथेमधून एक सार निघत असतं. शेवटी ते सार, तो संदेश आपण ध्यानात ठेवला पाहिजे. आपल्याही आजूबाजूला असे अनेक अनवर आहेत, अनवरसारखे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये अचानक कुठलं तरी संकट येतं, ते कुटुंब उन्मळून पडतं. अशा उन्मळलेल्या कुटुंबाला जसं उन्मळून पडणारं झाड आपण पुन्हा उभं करतो, त्याला चारी बाजूंनी आधार देतो, तसं अशा गरीब उन्मळून पडू पाहणाऱ्या कुटुंबांना आपण आधार दिला पाहिजे. हा या कथेचा सार आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर फेकली जाणारी मुलं असतात. त्या मुलांना सधन कुटुंबातील आई वडिलांनी आधार दिला पाहिजे. हा देखील संदेश आपल्याला या कथेमधनं घेता येईल. बाळांनो, अशा पद्धतीनं आपल्याला कथेचा उत्तरार्ध पूर्वार्ध आपण या ठिकाणी अगोदरच घेतलेला होता, तो आहे. पण उत्तरार्ध आपल्याला लिहायचा आहे. खरं तर या पद्धतीनं आपण कथेचा उत्तरार्ध लिहिलेला आहे. तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सुद्धा कथा उत्तरार्धाकडे नेऊ शकता. प्रकाशची चिठ्ठी फक्त अनवरची चिठ्ठी फक्त प्रकाशला मिळालेली आहे आणि त्यावरून आपण उत्तरार्धामध्ये अनवरच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्याचे वडील आजारी पडले, आता त्याला मुंबईत शिकायला येता येणार नाही. अशा पद्धतीने आपण पुढे गेलेलो आहोत. पण आपल्याला अशा पद्धतीनं सुद्धा पुढे जाता येईल. कोणत्या पद्धतीनं? तर बघा, अनवर आता यापुढे माझ्याबरोबर मुंबईमध्ये शिकणार नव्हता, कारण त्याला मुंबईपेक्षाही एका उत्तम शाळेमध्ये प्रवेश मिळणार होता किंवा मिळालेला होता. ती शाळा अनवरची 100% जबाबदारी उचलणार होती. एवढंच नव्हे तर त्या शाळेमध्ये 10वी पर्यंतचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी ती शाळा अनवरला मोठ्या दिल्ली, नागपूर सारख्या शहरांमध्ये किंवा मुंबईपेक्षाही ज्या ठिकाणी शिक्षणाच्या जास्त सुविधा आहेत अशा शहरांमध्ये पाठवण्याची जबाबदारी ती शाळा घेणार होती. अनवरला भविष्यामध्ये त्याच्या पायावरती उभं करण्याची जबाबदारी त्या नवीन प्रवेश घेणाऱ्या शाळेचे संस्थाचालक घेणार होते. म्हणजे बघा, तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही उत्तरार्ध पुढे नेऊ शकता. म्हणजे तो दुःखांत असावा असं पण नाही, तो सुखांत असावा. खरं तर सुखांत प्रत्येक कथा असावी, तिचा अंत दुःखात असू नये. पण तो सुखामध्ये अंत करत असताना तुम्ही कथेचा मार्ग बदलू शकता. तुम्ही याच मार्गाने कथा पुढे नेली पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही वेगळ्या मार्गाने सुद्धा कथा पुढे नेऊ शकता. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे कथालेखन करायचं आहे. बाळांनो, तुम्हाला निश्चितपणे कथा कशी लिहावी हे समजलेलं आहे.
ते समजलेलंच असेल असं मी 100% मानतो. परंतु जर तुम्हाला यामध्ये काही समजलेलं नसेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा मला पुन्हा तुम्ही त्याबद्दल विचारू शकता आणि एक चांगलं कथालेखन तुम्ही निश्चितपणे करणार याची मला खात्री आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.